नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आपला फर्स्ट चॅप्टर जो आहे तो जॉमेट्री जो आहे त्याच्यातला आपण झालेला आहे. सेकंड आपण बघतोय पॅरलल लाईन्स, जे समांतर रेषा, जो मॅथ्स 2 मध्ये आपण सुरुवात केलेली आहे. आणि अगोदरचे जे पार्ट्स आहेत त्या पार्ट्सचे जे लिंक्स आहेत त्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर आज आपण अतिशय महत्त्वाचा जो प्रमेय आहे तो बघणार आहोत, थेरम पाहणार आहोत आपण. स्टेटमेंट बघूया अगोदर. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. द सम ऑफ चे ऍडिशन, पुन्हा कोणाची, मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. नेहमी म्हणजे त्याची जी सममिती 180 असणार. आता ऑल अँगल्स, एका ट्रायंगल मध्ये किती अँगल्स असतात? 3 अँगल्स. म्हणजे तिन्ही अँगल्सची जी सम आहे, तिन्ही अँगल्स बेरीज जी आहे ती 180 आली पाहिजे. कोणत्याही त्रिकोणासाठी तो नियम लागू पडतोय. कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज 180 अंश असते. सर्व कोण म्हणजे तीन कोन्स असतात. हे जे केलं तर त्यानुसार सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. यावर आधारित हे प्रमेय आहे. आणि याच्यावरून आपण अगोदर गिवन लिहिणार. काय म्हटलं त्यांनी? सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स. आता ही जी बेरीज आहे ती 3 कोण. आता सुरुवातीला मी एक त्रिकोण घेतलाय, त्रिकोण ABC. म्हणून गिवन मध्ये आपण घेतलेला आहे की ट्रायंगल ABC इज एनी ट्रायंगल. कोणत्याही प्रकारचा एक ट्रायंगल घेतलेला आहे ABC. या ट्रायंगल मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचंय की अँगल A प्लस B प्लस C, ABC या तिन्ही अँगल्सची बेरीज 180 आहे. सम ऑफ 3 अँगल्स. मग कोणकोणते ते 3? आपण 3 लेटर नाव घेतले त्यांचे. ABC म्हणजे B, नंतर ACB C आणि BAC म्हणजे हा A. या तिघांची पण तिघांची बेरीज किती आहे? 180. द सम ऑफ ऑल 3 अँगल्स इज 180 डिग्री. मग आता यानुसार जर पाहिलं तर आपल्याला त्यासाठी कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. म्हणजे रचना करायची. आपल्याला सिद्ध करायचंय की त्यांची बेरीज जी आहे ती 180 आहे. आणि त्यासाठी आपण काय केले? मग BC ला पॅरलल असलेली लाईन काढलेली आहे. आणि अशा पद्धतीने P आणि Q पॉइंट्स घेतले त्या लाईनवर की डिस्टन्स हे जे आहे त्यांची दरम्यानता, पॉइंट A इज बिटवीन P अँड Q. A च्या एका साइडला P आणि एका साइडला Q. अशा पद्धतीने P', A', Q म्हणजे A इज बिटवीन P अँड Q. एका लिनियर पॉइंट्स अशा पद्धतीने 3 लिनियर पॉइंट्स आपण घेतलेले आहेत. PAQ किंवा P', A', Q. आणि म्हणून ते कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलं आपण. रचना, काय रचना केली? लाईन L. तर लाईन L इज पॅरलल टू BC. या त्रिकोणाच्या एका साइड BC ला ती पॅरलल आहे. अशा पद्धतीने आपण ती रचना केलेली आहे. आता आपल्याला जे प्रूफ करायचं आहे ते प्रूफ करण्यासाठी अगोदर जे आपल्याला हे आपण जे कन्स्ट्रक्शन केलंय त्याचा उपयोग होणार आहे. कसं पहा? लाईन PQ पॅरलल टू BC. लाईन PQ पॅरलल टू BC आणि AC ही ट्रान्सव्हर्सल घेतले. AC इज ट्रान्सव्हर्सल, छेदिका. आणि ती छेदिका असल्यामुळे 2 समांतर रेषांना जेव्हा छेदिका छेदते तेव्हा होणारे जे कोण आहेत, आता इथे आपण हे जी कोणांची जोडी बघतोय, कोणते कोण? PAB आणि दुसरा आहे ABC. PAB आणि ABC हे जी कोणांची जोडी आहे ही आहे व्युत्क्रम कोण, अल्टरनेट अँगल पेअर. अल्टरनेट अँगलची पेअर आहे ती PAB आणि दुसरी ABC. जी पेअर आहे ती अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगलचे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून मग ते अल्टरनेट अँगल टेस्ट प्रमाणे म्हणजे व्युत्क्रम कोण जे आहे ते व्युत्क्रम कोण असल्यामुळे हे दोन कोण जे आहेत त्या त्रिकोणाचे ते एकरूप आहेत. आणि म्हणून मग त्याला आपण फर्स्ट इक्वेशन दिलं. आता त्याच पद्धतीने ह्याच 2 लाईन्स पॅरलल, लाईन L आणि लाईन BC पॅरलल आहे. आता ट्रान्सव्हर्सल आपण AC घेणार आहोत. AC ही जी जेव्हा छेदिका आपण कन्सिडर करू तेव्हा काय होणार आहे?
QAC आणि ACB म्हणजे हा सी कोन आणि इथला हा QAC कोन, हे जे दोन आहेत ही सुद्धा अल्टरनेट अँगल पेअर तयार होते, वितक्रम कोणांची जोडी तयार होते. जसं आपण AB ट्रान्सव्हर्सल मुळे ही अल्टरनेट पेअर तयार झाली, तसं AC ही जर आपण छेदिका घेतली, ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर ही अल्टरनेट अँगलची म्हणजे वितक्रम कोणांची जोडी तयार होते. आणि वितक्रम कोण ते एकरूप असतात, म्हणजे ते अँगल्स जे आहे ते कॉन्ग्रुएंट आहेत आणि म्हणून ते एक सेकंड इक्वेशन तयार झालं. लाईन AB मुळे तयार झालेलं फर्स्ट इक्वेशन आणि लाईन AC मुळे तयार झालेलं सेकंड इक्वेशन. म्हणून आपण इथे घेतलं पहा लाईन जे आहे की लाईन PQ पॅरलल टू सेगमेंट BC, AC इज ट्रान्सव्हर्सल, देन वी गेट ACB इज इक्वल टू अँगल QAC. सेकंड इक्वेशन तयार झालेलं आहे. आता थर्ड इक्वेशन मध्ये पहा, आता फर्स्ट आणि सेकंडचं जर कम्पेअर केलं तर काय होतंय, दोन्ही इक्वेशनची कंपॅरिझन केलं तर लेफ्ट साइड पहा त्या दोघांची पण, याचे ABC आणि ACB, ABC प्लस ACB लेफ्ट साइडचं दोन्ही आपण दोघांचं कंपॅरिझन करून ऍडिशन करीत आहोत. आणि राईटला PAB आणि QAC, इकडचं PAB आणि QAC या दोन अँगल्सची सम उजवीकडे येणार. म्हणजे हे जे नवीन इक्वेशन तयार झालं ते ह्या आपण फर्स्ट आणि सेकंड या दोघांचं ऍडिशन करून तयार झालेलं जे नवीन इक्वेशन आहे ते म्हणजे थर्ड इक्वेशन. यामध्ये ABC आणि ACB, ABC म्हणजे B आणि C हे दोन एकीकडे लेफ्ट साइडला आणि राईट साइडला कोणता, हा PAC, A आणि हा हे दोन कोण एका साइडला, या दोघांची म्हणजे उजवी साइड जी आहे ती अशा पद्धतीने एक तिसरं इक्वेशन तयार झालेलं आहे. आता आपण त्यासाठी इथे जर आपल्याला लिनियर पूर्ण हे करायचं असेल, लिनियर पेअर दाखवायचे आहेत, त्यांचे तिन्ही अँगल्स जे आहेत ते लिनियर आहेत, एक रेषीय कोन आहेत आणि एक रेषीय कोनाची बेरीज 180 असते. मग ते दाखवण्यासाठी आपल्याला अँगल BAC हा जो A कोन आहे तो A दोन्ही साइडला त्याच्यात मिळवलाय, आपण ऍड केलाय. ह्या इक्वेशन मध्ये थर्ड इक्वेशन मध्ये काय केलंय, लेफ्ट साइडला पण आणि राईट साइडला पण अँगल BAC हा त्याच्यात ऍड केला, म्हणजे त्याच्यात मिळवला आपण. तो ऍड केल्यानंतर डावीकडे बघा काय तयार होतोय, अँगल ABC, नंतर अँगल ACB म्हणजे B आणि C, आणि आणखी कोणता ऍड केला आपण, BAC म्हणजे A, B, A आणि C हे तीन कोण या डाव्या साइडला आले. त्रिकोणाचे तिन्ही कोणांची नाव आली, एक आहे B, हा C आणि हा A. सिंगल लेटर घेतलं की पटकन लक्षात येणार तुमच्या, B, C आणि हा आहे A. या तीन आणि लेफ्ट साइडला ही तिघांची सम, तिघांची बेरीज आहे ती. राईटला काय होणार आहे, राईट साइडला पहा PAB आणि QAC, हा A आणि हा इथला A, PAB आणि QAC यामध्ये हा ऍड केला PAC म्हणजे काय तयार झाला, तीन कोण तयार झाले, हा 1, हा 2 आणि 3. 3 जे अँगल्स आहेत ते तिघांची पण सम येणार 180. का 180 येऊ शकेल, कारण दे फॉर्म्स पेअर ऑफ लिनियर अँगल्स, रेषीय जोडीतील कोण ते तयार करतायत. त्या तिन्ही कोणांची बेरीज हा 1, 2 आणि 3 या तिघांची बेरीज किती आहे, 180. मग त्यानुसार आपली जी राईट साइड आहे PAB प्लस QAC आणि BAC या तिघांची सम जी आहे ती 180 आपण लिहिणार. म्हणजे या तिघांच्या नावांच्या ऐवजी मी काय लिहिणार त्या ठिकाणी 180. आणि 180 साठी रिझन काय आहे, कोणता आपण तिथे गुणधर्म वापरलाय, तर लिनियर पेअर ऑफ अँगल्स. ते लिनियर पेअर ऑफ अँगल्स जे असतात ते 180 असतात. आणि मग आपली उजवी साइड आली 180, म्हणजेच डावीकडे तिन्ही कोण आले, कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज, सर्व म्हणजे आले एकूण टोटल 3 अँगल्स आहे, B, C आणि हा A या तिन्ही अँगल्सची सम किती आली आपली 180. म्हणजेच कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज 180 असते. हे आपण अशा पद्धतीने ते प्रूव्ह केले की त्यामध्ये वितक्रम कोणांची प्रॉपर्टी वापरली आहे आणि लिनियर पेअर ऑफ अँगल्स
असं वापरून ते जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स मात्र व्यवस्थित 1, 2 आणि 3 हे जर व्यवस्थित लिहिलात तर आपल्याला जे प्रूफ मिळतं ते म्हणजेच आपलं गिव्हन जो थिअरम आहे की सम ऑफ ऑल मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. आता याच्यावर आधारित पुढचं आपण संगत कोन कसोटी आणि व्युत्क्रम कोन कसोटी बघूया. संगत कोन कसोटी म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल जी टेस्ट आहे ती आपण बघणार आहोत आणि अल्टरनेट अँगल टेस्ट या दोन्ही टेस्टचा प्रूफ तुम्हाला दिलेला आहे. त्याची सिद्धता तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे ते आपण बघूया. तर त्या अगोदर संगत कोन कसोटी काय ते समजून घेऊ आणि याचं व्युत्क्रम कोनांची जी सिद्धता आहे ती बघूया. तर संगत कोन कसोटी म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट यामध्ये काय त्यांनी हे केलंय की इफ द one pair of corresponding angle is congruent then the lines that forming the lines are parallel to each other. म्हणजे जर करस्पॉन्डिंग अँगल्स ची पेअर कॉन्ग्रुएंट असली तर काय होणार आहे ती लाईन जी आहे एल आणि एम परस्परांना समांतर असतील. दे आर पॅरलल टू इच अदर इफ वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रुएंट. संगत कोणांची एक जोडी जर एकरूप असेल तर त्या रेषा ज्या आहेत त्या समांतर असतात. संगत कोणांची एक जोडी एकरूप असल्यास तयार होणाऱ्या त्या ज्या रेषा आहेत त्या मात्र परस्परांना समांतर असतात. तर त्याची सिद्धता आणि हे आपण बघूया इथे. तर सुरुवातीला अगोदर ए हा कोन जो आहे ए चा करस्पॉन्डिंग कोन म्हणजे ए चा संगत कोन बी आहे. ए आणि बी कॉन्ग्रुएंट आहे ते गिव्हन आहे. हे जेव्हा गिव्हन असते तेव्हा ते म्हणजे गिव्हन म्हणजे तुम्हाला दिलेली माहिती आहे. एक पेअर कॉन्ग्रुएंट आहे तर त्यावेळेस ज्या रेषा असतात त्या समांतर असतात. त्यासाठी जी सिद्धता आहे ती याच पद्धतीने आपण बघूया. इथे ए आणि बी तसंच दुसरी जोडी समजा इथे सी घेतलाय इथे डी घेतलाय. कोणती पण एक पेअर असले तरी पण चालेल. मग तसंच आणखी एक जी प्रॉपर्टी आहे की जी करस्पॉन्डिंग अँगल सारखीच फक्त पेअर जी आहे ती करस्पॉन्डिंगच्या ऐवजी अल्टरनेट अँगल टेस्ट आहे. त्याची आपण सिद्धता बघूया. त्याच्यानुसार याची सिद्धता नंतर. इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रुएंट. इथे अल्टरनेट अँगल्स व्युत्क्रम कोनांची एक जोडी जर एकरूप असेल तर त्या रेषा परस्परांना समांतर असतात. इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रुएंट. पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रुएंट. ए आणि बी ही झाली तुमची व्युत्क्रम कोनांची एक जोडी तयार झाली अँगल ए आणि अँगल बी. इफ इट इज कॉन्ग्रुएंट म्हणून गिव्हन मध्ये दिले अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी देन द लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. ही जी प्रॉपर्टी यासाठी जे प्रूव्ह आहे ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला म्हणजे एल आणि एम हे पॅरलल दाखवायचे. त्यासाठी आपण प्रूफ जे आहे ते प्रूफ बघूया. अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. का 180 असणार 180 कारण आपल्याला सांगतानाच हे केलेलं आहे की जी लाईन आहे ते लाईनवर इथे देतानाच ए आणि बी व्युत्क्रम कोण आहेत. मग ए आणि सी यांची जर बेरीज पाहिली तर ते लिनियर पेअर तयार होते. ए अँड सी कोणती पेअर तयार होते लिनियर पेअर म्हणजे रेषीय कोन. रेषीय कोनांची बेरीज 180 असते. मग त्यानुसार आपल्याला फर्स्ट मिळणार अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. म्हणून मग अँगल ए इज इक्वल टू अँगल बी पण देताना काय दिलं आपल्याला अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आणि आपण घेतलंय ए प्लस सी इज इक्वल टू 180. मग ए च्या ऐवजी आपण बी हे नाव लिहिणार. फक्त काय केलं सबस्टिट्यूट केलंय ए ऐवजी काय सबस्टिट्यूट केलंय बी. मग बी प्लस सी इज इक्वल टू 180. दॅट इक्वेशन वी गेट बी प्लस सी इज इक्वल टू 180. का तर इंटिरियर अँगल्स आहेत ए आणि सी यांची आपण जी पेअर दाखवली ती लिनियर पेअर म्हणजे रेषीय जोडीतील कोण आणि ए कॉन्ग्रुएंट टू बी. बी आणि सी या दोघांचं जर पाहिलं या दोघांची बेरीज पण 180 येते.
त्यांची ऍडिशन किती झाली, बी प्लस सी इज इक्वल टू 180. आणि बी आणि सी हे इंटिरियर अँगल्स आहेत, आंतरकोन. आंतरकोन असल्यामुळे आंतरकोन हे पूरक असतात, दे आर सप्लिमेंटरी. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आणि देअरफॉर म्हणून मग पहा बी प्लस सी इज इक्वल टू 180. म्हणजे इंटिरियर अँगल टेस्टच्या नुसार जेव्हा आंतरकोनांची एक जोडी पूरक असते तेव्हा त्या रेषा समांतर असतात. म्हणजे पेअर ऑफ हे जे असते सम ऑफ इंटिरियर अँगल्स इज 180. म्हणजे जेव्हा ते सप्लिमेंटरी असतात, जेव्हा 180 असणार, आपण तेच सिद्ध केले, बी प्लस सी इज इक्वल टू 180. म्हणजे ते जी पेअर आहे जे आहे त्यांची बेरीज जी आहे ती 180 आहे आणि म्हणून ते इंटिरियर अँगल्स आहेत. आणि इंटिरियर अँगलच्या टेस्टच्या नुसार ते लाईन्स आर पॅरलल. आणि तसंच जे प्रूफ आहे ते आपण करस्पॉन्डिंग अँगल साठी घेतलेलं आहे, की ज्याच्यामध्ये अल्टरनेट अँगल्सची जी प्रॉपर्टी आहे ती तिथे वापरली. आता अल्टरनेट अँगल मध्ये जर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर ते लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. ही प्रॉपर्टी आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट प्रूव्ह करण्यासाठी वापरणार. करस्पॉन्डिंग अँगल मध्ये ए आणि बी आर कॉन्ग्रुएंट दिलेला आहे आपल्याला. ए चा अपोजिट समजा इथे मी घेतला सी अँगल घेतला, ए कॉन्ग्रुएंट टू सी बिकॉज दे आर अपोजिट अँगल्स. आणि सी कॉन्ग्रुएंट टू बी. असं काय होणार, ए कॉन्ग्रुएंट टू सी आणि सी कॉन्ग्रुएंट टू बी. सुरुवातीला ए कॉन्ग्रुएंट टू बी आहे, ए आणि बी एकरूप आहेत, ए आणि सी एकरूप आहेत कारण ते विरुद्ध कोण आहेत. ए एकरूप बी, ए एकरूप सी आणि देअरफॉर सी कॉन्ग्रुएंट टू बी. सी आणि बी कॉन्ग्रुएंट होत आहेत आणि सी आणि बी म्हणजेच काय आहे, इट इज द पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स. आणि जेव्हा अल्टरनेट अँगल्सची वन पेअर जी असेल कॉन्ग्रुएंट असेल तर त्या लाईन्स आर पॅरलल. म्हणून ही सिद्धता जी करस्पॉन्डिंग अँगलची जी टेस्ट आहे त्या टेस्टची जी सिद्धता आहे ती अल्टरनेट अँगलच्या याच्यानुसार आपण घेणार. अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी तिथे वापरणार आहोत आणि त्यानुसार लाईन्स एल आणि एम दे आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे अगोदर ए आणि बी जे आहे ते करस्पॉन्डिंग अँगल्सची पेअर, ए कॉन्ग्रुएंट टू सी. लिहिताना अशाच पद्धतीने त्याचं समीकरण करायचं आहे. ए कॉन्ग्रुएंट टू सी, इट इज अपोजिट, सी कॉन्ग्रुएंट टू बी. दे आर अल्टरनेट अँगल्स आणि देअरफॉर अल्टरनेट अँगल टेस्ट अकॉर्डिंग टू देअर टेस्ट अँगल ए आणि अँगल सी हे जे आहेत ते दाखवले. आणि म्हणून मग आपण काय केले, लाईन्स एल पॅरलल टू एम. म्हणजे थोडक्यात काय की करस्पॉन्डिंग अँगलची वन पेअर इज कॉन्ग्रुएंट देन लाईन्स आर पॅरलल. किंवा अल्टरनेट अँगल्सची वन पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल देन दॅट लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. हे जे आहे ते आपल्याला पुढे त्यांच्या म्हणजे जी उदाहरणं आहेत ते एक्झाम्पल्स मध्ये लाईन्स पॅरलल दाखवण्यासाठी किंवा जे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे त्यासाठी या टेस्टचा वापर करायचा आहे. थँक्यू.